सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार मित्रांनो. तर सर्वांना माहीत असेल की सोमादादा हे पुण्याला राहायला जाणार आहे. काय झालं घरामध्ये नक्की असा विषय काय झाला की जे तुमच्यापर्यंत पण पोहोचला नाही. आणि काल पांडूचा व्हिडिओ बघितला तुम्ही की भावाला पुण्याला जाण्यापासून मी थांबवलं. अचानक भाऊ आला आणि मी मोठा आयसर बोलवला होता. त्या गाडीमध्ये सामान टाकलं होतं, देवा नुकतंच टाकला होता आणि तो आला आणि पिकअपवाल्याला ते खाली सामान उतरवलं. पिकअपवाला गेला निघून आणि मला काय बोलला काय नाही. आणि अजून पण सामान मी सोडलेलं नाही, हाय असं पूर्ण बांधलेलं आहे. गादी मागे दिवाण फिवाण सोडलेला समजा आहे. तर पुढला निर्णय काय आहे माझा तर ऐका. आणि त्या अगोदर सांगतो भाऊ काय बोलला ती सांगण्या अगोदर की आदल्या दिवशीची रात्र तुम्ही बघितली की आई आली इथं. आई आल्यानंतर ते रडली, भावनिक झाली, जाऊ नको, मी एवढ्या लांब नाही भेटायला येऊ शकत, मी पोरांना कशी भेटू, नको जाऊ, एकत्र असलेलं बरं असतंय. अचानकच घरात आली ती सामान समजा काढलेलं बघितलं, शॉकच झाली की बाबा काय आहे तुझं. बारीकच तोंड केलं, आनंदात आलती. राधूचा बड्डे केलेला तुम्ही बघितला आणि ती पण व्हिडिओ मी लेट टाकला. पण ती जाऊ द्या. सकाळ सकाळ दूधवाला आला आणि दूधवाला अचानकच विनंती करायला लागला की तुम्ही बारामती सोड नका, तुम्ही शहाणा असेल तर ऐका. अक्षरशः एवढं एवढला मला कळलं नाही, कारण तोच दूधवाला खाल्ल्या घरी पण आमच्या दूध टाकतो. पांडूच्या घरी आई वडील असतात. तर मी म्हणलं काय भानगड काय नाही, मला समजलं. म्हणलं तर तुमचे वडील आलते सकाळ सकाळ, म्हणले की तिकडं सोमा सकाळ सकाळ जाणार आहे, पसारा भरला आहे, तर त्याला जरा समजून सांगा तुम्ही. आई पण आली, म्हणली हा आम्हाला पण माहीत नव्हतं, वाटलं की व्हिडिओ कंटेंटसाठी करतोय, पण खरंच ती निघालाय. तर आई रडली वाटते तिथं दूधवाल्यापाशी, कारण तिथं सध्या तर त्या खाल्ल्या घरी पांडू, पूजा, प्रियंका, ते त्याच्या घरची पूर्ण फॅमिली ताईकडे होती. तिथं आई रडली दूधवाल्यापाशी, वडील पण रडकुंडी आलं. एवढं काय वडिलाचं नाही, वडिलांना लय किव माया असते तर हितवर आले असते. दूधवाला तिथून आला काका, दूध घालताना मला बोले आई वडिलांचं जरा विचार करा, त्यांचा रडकुंडी आली ते मायापाशी की ते कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच किती सांगितलं तरी. त्याला सांगा जरा तुम्ही. मग ते सांगत होते की बारामती सोड नका, चांगले तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः पाय धरतो म्हणले मला दूधवाले काका. तुमचं पाय धर. मी म्हणले काका तुमचं 6 तारखेला महिना भरला 2000 रुपये दिलेले, ते 4-5 दिवसाचे पैसे किती झाले वरचे द्यायला, पैशाचं काय ना नको मला म्हणले पैसे. तुम्ही माणसं एवढे चांगले की बाबा तुम्ही जाऊ नका म्हणले. तुम्हाला वाटलं तर ह्या रूममध्ये नाही राहायचं, दुसरीकडे कुठेही मी रूम बघून देतो, तुम्हाला शिफ्टिंग करून देतो, पण तुम्ही जाऊ नका. हाला नाहीच इथून. आणि झालं तर काय, माझं पिकअप ते मोठं आयसर यायला लागलं होता सामान भरण्यासाठी. मला म्हणलं की ते कोण, मी म्हणलं हो का, रूमवाल्याला पण मी पुण्यामध्ये ॲडव्हान्स दिलेला आहे, पिकअपवाल्याला ॲडव्हान्स दिलेला आहे, यायला लागले ते म्हणलं त्यांना काहीतरी कारण सांगा. तिकडं मालकाला जाऊ द्या म्हणलं, तुम्ही एवढं कमवताय, समजा सोडून द्या, तुम्हाला काय लय नाही म्हणले, पण तुम्ही जा, तुम्हाला दुसरीकडे रूम बघून देतो. आणि शेवट काय म्हणले, तुमचं पाय धरू का, मी पाया पडतो पण तुम्ही जाऊ नका. आणि अचानक तेवढ्यात पिकअप आलं, मला लांबनं दिसलं, पण मी दूधवाले काकाला बोलवलं नाही, ते पिकअप आहे म्हणलं आता जातील काका, मग जातील. आणि पिकअप डायरेक्ट दारात आलं आणि काकाचा मूडच गेला, दूधवाल्या काकाचा. साईटला गेलं आणि सकाळ सकाळ मी उठलो होतो, लवकर पोरांना उठवलं. फॅन हे काढताना पांडूचा कॉल आलता, कारण आईने हितनं जाऊन तिथं वडिलांना सांगितलं, पांडूला कॉल केला. पांडू ताईपाशी चिंतेत होता. आणि पांडूला ज्या वेळेला समजलं की मी खरंच चाललो, त्यावेळेला तो तसाच बिगर आंघोळ करता पारोसा गाडी घेऊन सणा ठिकडा आला. आणि खरंच अर्धा तास जरी लेट येत होता तरी मी पुण्याच्या रस्त्याने असतो या. आणि दूधवाले काका बाहेर गेले पिकअप बघून. आणि कोणाला कॉल केला माहीत नाही, पण मी घरात येऊन भांडी भरत होतो. भांडी राहिली होती जेवणाची, कारण स्वयंपाक केला होता सकाळ सकाळ. म्हणलं लहान लेकर आहे ती, स्वयंपाक करून निघावं, मध्ये कुठं भूक लागली काय गाडीत तर. आणि तेवढ्या समोर पांडू आला. आणि आता काय झालं हे खरं महत्वाचं आहे.
माझा एक फ्रेंड आलता, त्याला बाहेर बोलून घेतलं. मला काय झालं काय नाही, मला माहीत नाही म्हणाला काय. हे मला म्हणला की बाबा सामान भरू लागा, तुला यायला लागते. मी आलोय. बोलव म्हणलं त्याला बावड्याला. मी फॅन काढत होतो, तिथं आला, माझ्याकडे बघत होता, नुसतं बघत होता. मला काय काढते म्हणलं, जातो, ये बाहेर म्हणला. बाहेर गेलो. मला काय करणार आहे तिकडे जाऊन, काय करतो, का असं येड्यावर करतोय. मला काय नाही वेड्यावणी म्हणलं, जाऊ दे मला, मी जातो म्हणलं. मला वाटलं तर 6 महिने राहू दे, परत नंतर रिटर्न येईन बाबा म्हणलं. मला किती कमवणार आहे जाऊन तिथं, किती कमवणार आहे, काय असेल ते हायच आपलं. मला कशाला टेन्शन आहे का तुला, घरात कोण काय बोललं का, कोणा कर्ज पाणी झालंय का, सांगा असलं तर. आणि त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मिलिटरीवाला मेजरचा सुद्धा माझ्या भावाचा कॉल आलता. तू कसल्या मानसिक त्रासामध्ये, कारण तो लगेच क्षणात ओळखतो माझं नुसतं ब्लॉग बघून सुद्धा, की भाऊ किती अडचण येते ते. मला पैशाची गरज आहे का, पोरींचं ॲडमिशन थांबवतो, 2-1 लाख तुला देतो. नको म्हणलं, जायचं नाही म्हणला सोडून कुठं. त्या अगोदर सुद्धा अरेच. मग पांडू मला, मग अडचण काय आहे तुझी मला सांग. काय सुद्धा नाही. मला तुला यूट्यूबवरती काम करू वाटत नाही का, कटाळा आलाय का. तसं पण काय नाही. मग म्हणला का, मला एक काम कर, माझ्या मित्राला बोलून घेतलं, ते आम्ही 3 होतो. मला समजा मी बावड्याला, म्हणजे मला बावड्या म्हणतात, ताईन पांडू बावड्याच म्हणतात. बावड्याला तर मी 2-3 दिवसांनी 5-6 लाख रुपये दिले, तर तुला अडचण काय. मला कशाला, तू बिझनेस कर म्हणला काहीतरी. खोटं वाटेल तुम्हाला मित्रांनो, मला माझं मी काही करेन. पहिल्यांदा 3 लाख रुपये म्हणला होता, परत म्हणला तू म्हणशील तेवढं पैसे देतो, 10 लाख, 15 लाख, 8 लाख, किती पाहिजे सांग म्हणला. म्हणलं काय करू मी. म्हणला तुला जर यूट्यूबवरती नसलं जमत काय, तू काही करू नको म्हणला, देतो तुला एवढे पैसे आणि तू बिझनेस कर, तुला दुसरा काय करायचं ते. आणि आजपर्यंत त्यांनी पैसे दिलेले सत्य परिस्थिती, म्हणजे आमच्या समजातच बरं का. मेजर, माझा भाऊ पांडू, केशव, आमच्यात कधी एकामेकाला दिलेलं कधी महागारी द्यायच्या हिशोबाने देतच नाही. ते किती देऊ द्या. आणि तसं तो बोलला की तुला मी 5-6 लाख रुपये देतो, कर तुझं तू काय बिझनेस करायचं ते. मग अडचण काय तुला. मी म्हणलं मला तिथं जाऊ दे बाबा म्हणलं, जवळच आहे पुण्याच्या अलीकडे, मी डिपॉझिट दिलं आहे, मला गव्हर्नमेंटचं असू दे तिथं काम, तरी जायचं नाही म्हणलं ना. नाही म्हणजे नाही. काय झालं मला अचानक तुम्हाला सांगतो, मला काय कळलं नाही मित्रांनो. आणि अक्षरशः डोळं भरून आलं माझं. मी रडायला लागलो आणि भावनिक झालो. तसं म्हणताना पिकअपवाला इकडे थांबला आहे, गाडी भरायची, सामान बाहेर आणलंय, आता जायची तयारी. ते तसं म्हणला, जाऊ नको म्हणला. आणि काय झालं काय की मी रडायला लागलो. आणि मग त्याने काय केलं, मला कडकडून मिठी मारली.
दोघंही रडायला लागलो. माझा जो दुसरा मित्र होता त्याने घरामध्ये आणला, मला शांत केलं. भाऊ म्हणला, तू जर गेला इथून तर मी काय करू, इथं जायचं नाही. ऐकलं, थांबलो इथं. काल दिवसभर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलंच नाही. बाहेर गेलो, डोळ्यात पाणी. मित्राबरोबर सलूनला गेलो, तिथे डोळ्यात पाणी. काय झालं मला माहित नाही, पण म्हणलं मला ह्या रूम मध्ये राहायचं नाही. मला कुठं पण बघ रूम, तुला पैसे देतो म्हणलं मी. आता आहेत का मला खर्च, आहेत म्हणजे पैसे. तिकडं आयरली अपार तुझ्या भरोश्यावर मी बाहेर शूटिंगला जातो. तुला माझा आधार आहे, मला तुझा म्हणणार. जायचं नाही कसली पण अडचण असो, 10 लाख ते 20 लाखापर्यंत ह्याच्या अगोदर भरपूर दिलेले आहेत. मी युट्यूब फॅमिलीला सांगितलेलं आहे, मला भावाने लय पैसे दिलेले आहेत. दर महिन्याला लाख रुपये देत होता. बोलत नव्हतो मी, हट्टीपणा करायचो. माझ्या बेडरूम मध्ये पेमेंट झालं, लाखाचे चेक ठेवून जात होता. मी 5-6 दिवसांनी बघायचो ते चेक, टाकायचो बँकेत, लगेच पैसे काढायचो. वाईट वाटत. माझा मिलिटरीवाला भाऊ मेजर, तो पण असंच माझ्या गळ्यात पण रडला होता, लय रडला होता. त्याने पण मला 1-1.5 वर्षापूर्वी काय त्या मनात आलं काय की असं बोलून घेतलं घरात. हातात 80,000 रुपये ठेवलं. म्हणलं कशाला, तू अडचण येते हे मला कळलंय. म्हणलं अरे पण तुला माघारे मागितल्यात का, तुला परत मागितल्यात का पैसे, उचल. आणि त्याचं पेमेंट झालं, मला 3,000-4,000 रुपये पाठवायचं. नको पाठवू मला बाबा, आहेत पैसे. माझा ब्लॉग जरी बघितलं ना, थोडं ह्याच्यात टेन्शन मध्ये, लगेच कॉल करतो मला. विचारतो काय झालं तुला, खरं सांग मला. दाजीने व्हिडिओ बघितला, दाजी लगेच म्हणते त्याला कॉल लाव, काय झाले त्याला विचार. पण त्यांना माहित पडले की कधी कधी ह्याचा व्हिडिओच असला असते म्हणून लक्ष देत नाही. पण तरी पण त्यातनं विचारतात खरंय का हे, का खोटं टाकलंय, खरं सांग. संधी लय करतात माझ्यासाठी, पण माझी इच्छा नव्हती बारामतीमध्ये राहायची. माझा मूड नाही, मानसिक त्रासाने मी हे जावे. मला इथून लांब पडायचं होतं, पण नाही जाऊन देत, नाही इलाज.
आता पुढील प्लॅनिंग काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगतो. मी इथंच थांबतो आता. हे थोडं काय माहिती का, हे थोडं भावनिक झालं, सॉरी मित्रांनो.